यूपी बिहार नहीं रहेगा तो मुंबई चलेगा? अच्छा, लग रहा है चलेगा तो नहीं चलेगा। ऑटो टैक्सी वाला अगर चला जाता है फिर देखो मुंबई का क्या हाल होता है। क्या मराठी जो लैंग्वेज है वो कंपलसरी होना चाहिए नहीं या नहीं होना चाहिए? क्या होना ये चाहिए? हिंदुस्तान है, जी, इसमें कोई भी भाषा बोल सकता है। गवर्नमेंट से क्या वेडात वीर दौडले सात सातने आता एक साथ बोलायची वेळ आली. आपला राग द्वेष मत्सर वैर सगळं विसरून सर्व मराठी बांधवांनी एकत्र यायची वेळ आली. नमस्कार, ड्रायव्हित भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जय भीम, जय शिवराय. व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की 4 तारखेच्या नंतर मुंबईमधील रिक्षा आणि टॅक्सी जे ऑटो चालक आहेत, टॅक्सी चालक आहेत, ते म्हणे की आम्ही संपावर जात आहे का, कारण परिवहन मंत्र्यांनी सक्तीची मराठी केली म्हणून. कायचं तर मी कालच व्हिडिओ बनवला, तो बोलतो की हमारे वजह से मुंबई चल रही है, अगर हम नहीं रहेंगे तो मुंबई चलेगी कैसे. अरे बाबा, तुमचा हा भ्रम आहे. मी काल पण बोललो, हा तुमचा भ्रम आहे. तुमच्यात मी पण आला ना की सत्यानाश झाला समजायचा. तुमची ओळखच मुळात मुंबई आहे. तुमचं नाव, तुमची कमाई, तुमची मुलांचं शिक्षण, जे पण मानतो तुम्ही मेहनती आहे. आम्ही तुमच्या मेहनतीबद्दल कधीच आम्ही अविश्वास दाखवणार नाही. तुम्ही मेहनती आहे, सगळ्या गोष्टी आहे. पण ज्या मुंबईनं तुम्हाला सर्व काही दिलं, ज्या मुंबईमुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये चूल पेटली जाते, तुमची मुलं शिकली जातात, गावावरनं निघताना मोठ्या दिमागात सांगता की अरे हम तो मुंबई जा रे कमाने के लिए, आणि त्या मुंबईमध्ये राहून 40 वर्ष 50 वर्ष झाली, जे पण काही वर्ष झाली, त्या मुंबईनं तुम्हाला सर्व काही दिलं, आणि ती मराठी बोलायला तुम्हाला लाज वाटते. म्हणे काय आम्ही संपावर जातो, 15 लाख सगळे रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर संपावर जाणार आहे. त्यांना दाखवून द्यायचं आहे की आमच्यामुळं मुंबई चालते. अरे जावा बाबा, तुम्हाला कोणी विचारतंय? तुमची काही गरज नाही. पहिलं तर गोष्ट आम्ही आमंत्रण दिलं नाही. तुम्हाला कमवायचं होतं म्हणून तुम्ही आला, आणि उलट इथे तुम्ही माज दाखवताय अजून. असं तरी बोला ना की बाबा आम्हाला शिकायचं आहे, आम्हाला मराठीची गोडी आहे. असं कुठल्याच ह्याच्यातून एखादा कुठला तो परप्रांतीय आहे ना, तो बोलतो हा आम्हाला शिकायचं आहे. पण तुमचा असा जर माज असेल की आम्ही भले गावी निघून जाऊ, मुंबई चालणार नाही, पण आम्ही इथे मराठी बोलणार नाही, तर हा माज खपवून घेतला जाणार नाही. थोडं स्वतःला विचारा. तुम्ही जे आता आहात ना, तुम्ही जे उभा आहात, तुमच्याकडे जे काय आहे हे सगळं मुंबईनं दिलेलं आहे. जर तुम्ही बोलताय आम्हाला जर आम्ही गावी जाईन पण मराठी सक्ती केली तर आम्ही करणार नाही, खुशाल जावा, खुशाल. काय तुमच्या वाचून इथे नडलं नाही. आमचे मराठी बांधव 12 तासाच्या ऐवजी 14 तास 18 तास सगळे करेन. मी तर बोलतो परिवहन मंत्र्यांनी आम्हाला सुद्धा सूट द्यावे, आम्ही आमच्या गाड्या घेऊन मुंबईला येऊ, पण तुमची अडचण भासू देणार नाही. आम्ही आमच्या गाड्या घेऊन येऊ. खरंच तुम्ही आम्हाला द्या फक्त सवलत, या गाडीनं प्रवास करायचा आहे म्हणून. खरंच आम्ही दिमतीला उभा राहू. आमच्या मराठी बांधवाला आम्ही खरंच सांगतो की तुम्ही 18 तास 20 तास ना तुम्ही खरंच ड्युटी करा. आमचा पण सपोर्ट आहे. फक्त परिवहन मंत्र्यांनी सांगू द्या की कार घेऊन या आणि सगळ्यांना सुविधा द्या. आम्ही खरंच सुविधा देऊ, दिमतीनं देऊ, पण तुमची गरज भासू देणार नाही. खुशाल जावा. तुमची ओळख आहे ना, तुम्हाला वाटतंय ना की मुंबई आमच्यामुळे चालते, हा भ्रम आहे. तो भ्रम सोडा. मुंबईबद्दल प्रेम राखा आणि मराठी शिकण्याचा प्रयत्न करा. पण जर माज दाखवला तर हे चालणार नाही. तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.